कुरुंदवाडात डॉक्टरवर हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी रॅली। कुरुंदवाड येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शुक्रवार दिनांक 20 रोजी सकाळी 9:30 वाजता निषेध रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमित सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली। या रॅलीत डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, नर्सिंग असोसिएशन यांच्यासह विविध रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। आरोग्य सेवकांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वांनी एकत्रित ही भूमिका घेतली आहे। डॉक्टर सुतार म्हणाले, रुग्णसेवा देताना डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सुरक्षित असणे अत्यावश्यक आहे। अशा घटना वारंवार घडत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण होत असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे। शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच हा निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान रॅली दरम्यान शहरातील काही प्रमुख मार्गावर वाहतुकीत तात्पुरते बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। पत्रकार परिषदेला इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमित माने, डॉक्टर दीपक होरा, डॉक्टर राजेश पट्टेकरी, डॉक्टर सारंग कोकाटे, डॉक्टर किरण अनुजे, डॉक्टर ऋषिकेश कोकाटे आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 कुरुंदवाड। डॉक्टर अमित कुमार सुतार, अध्यक्ष कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन। जी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये जी 2 दिवसापूर्वी जी घटना घडली त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। तसंच घडलेल्या गोष्टीसाठी जो कारणीभूत आहे संतोष माळी हा आरोपी, त्याला लवकरात लवकर कायदेशीररित्या कडक कारवाई करून त्याच्यावर 307 वगैरे गुन्हे दाखल करून त्याला लवकरात लवकर कडक शासन व्हावी ही आमची स्ट्रॉंग म्हणजे अगदी मनापासून कळकळीची प्रशासनाला विनंती आहे। तसेच ह्या अशा घटना भविष्यात घडू नयेत याच्यासाठी पण आम्ही एक निषेध मोर्चा उद्या कुरुंदवाडमध्ये शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता घेणार आहोत। त्यामध्ये बऱ्यापैकी सर्व कुरुंदवाडमधले डॉक्टर्स व परिसरातील डॉक्टर्स तसेच नर्सिंग स्टाफ तसेच कुरुंदवाड केमिस्ट असोसिएशनचे सदस्य, लॅब टेक्निशियन असे सर्व पॅरामेडिकल स्टाफ यांच्यामार्फत आपण हा निषेध मोर्चा काढणार आहोत। आणि आत्ता ऑलरेडी आम्ही तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत यड्रावकर साहेब यांनासुद्धा निवेदन दिलं आहे, येथील पोलीस प्रशासनाला सुद्धा निवेदन दिले आणि उद्या आम्ही पालकमंत्री जे आपले आहेत आंबेडकर साहेब यांनासुद्धा भेटून तसेच SP खासदार साहेब तसेच SP साहेब जे पोलीस प्रमुख आहेत, जिल्हा पोलीस प्रमुख यांनासुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत। आणि ह्या जे डॉक्टरांच्यावर जे ह्या स्वरूपाचा जो हल्ला आहे या भविष्यात ह्या गोष्टी घडू नयेत यासाठी आम्ही ह्या गोष्टी सर्व करणार आहोत।